हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आजच्या सेशनला स्टार्ट करूया. बघूया आपण 10 वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्याच्यामध्ये त्यांचे मीनिंग्स इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण सेंटेन्सेस दिले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा की कसं त्याच्यामध्ये त्या सेंटेन्समध्ये वर्डला यूज करण्यात आलेला आहे, किंवा तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा काही इझी सेंटेन्सेस तयार करू शकता. सो स्टार्ट करूया सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे अननर्विंग. UNNERVING. अननर्विंग. अननर्विंगचं मीनिंग होतं कॉझिंग वन टू लूज करेज ऑर कॉन्फिडन्स आणि डिस्कन्सर्टिंग. म्हणजेच काय आहे की असं काही परिस्थिती आहे, असं काही आहे ज्याने अस्वस्थ होतो आपण, अस्वस्थ करणारी काही परिस्थिती आहे, अस्वस्थ होतो आपण, घाबरून जातो किंवा आपण धैर्य सोडून देतो, त्याला काय म्हटलं जातं? अननर्विंग असं म्हटलं जातं. सो अननर्विंगचं इंग्लिशमध्ये मीनिंग काय आहे? कॉझिंग वन टू लूज करेज और कॉन्फिडन्स आणि डिस्कन्सर्टिंग. हिंदीमध्ये त्याचं मीनिंग होतं हतोत्साहित, आणि मराठीमध्ये काय मीनिंग होतं तर अस्वस्थ करणारे किंवा घाबरवून सोडणारे, धैर्य खचवणारे. सो अननर्विंगचं मीनिंग होतं कॉझिंग वन टू लूज करेज और कॉन्फिडन्स आणि डिस्कन्सर्टिंग. हिंदीमध्ये त्याचं मीनिंग होतं हतोत्साहित. सो अननर्विंगचं मराठीमध्ये मीनिंग काय होतं? अस्वस्थ करणारे, घाबरवून सोडणारे आणि धैर्य खचवणारे. सिनोनिम्स आहेत ॲजिटेटिंग, अँशियस आणि नर्वस, आणि अँटोनिम्स आहेत कामिंग, कम्फर्टेबल आणि इझी. ओके, सो काय आहेत अननर्विंगचे सिनोनिम्स? ॲजिटेटिंग, अँशियस आणि नर्वस, आणि अँटोनिम्स आहेत कामिंग, कम्फर्टेबल आणि इझी. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे कन्सेंटियस. CONSCIENTIOUS. कन्सेंटियस. सो कन्सेंटियसचं मीनिंग होतं ऑफ अ पर्सन wishing to do what is right, specially to do one's work or duty well and thoroughly. म्हणजे जो काय आहे एकदम इमानदारीने काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो, त्याला काय म्हटलं जातं? कन्सेंटियस असं म्हटलं जातं, जो कर्तव्य दक्ष आहे. सो इंग्लिशमध्ये काय होतं कन्सेंटियसचं मीनिंग? जर तुम्हाला कुठे विचारलं असं जर सेंटेन्स दिलेलं असलं आणि इथं काय वन वर्ड सबस्टिट्यूट करण्यात येतो, तर तुम्हाला हे आलं पाहिजे की तिथे कन्सेंटियस असं यूज होतो. सो कन्सेंटियसचं मीनिंग काय आहे? विशिंग टू डू व्हॉट इज राईट, स्पेशली टू डू वन्स वर्क ऑर ड्युटी वेल अँड थॉरोली. म्हणजे जो काय आहे प्रामाणिकपणे काही काम करतो, कर्तव्य दक्ष आहे, त्याला म्हटलं जातं कन्सेंटियस. आणि हिंदीमध्ये कन्सेंटियसचं मीनिंग होतं इमानदार, आणि मराठीमध्ये काय होतं? कर्तव्य दक्ष, प्रामाणिक आणि विवेकबुद्धीने वागणारा. सो कन्सेंटियसचं मीनिंग होतं हिंदीमध्ये इमानदार, मराठीमध्ये होतं कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि विवेकबुद्धीने वागणारा. सिनोनिम्स आहेत डिलिजंट, इंडस्ट्रियस आणि पंक्च्युअस, आणि अँटोनिम्स आहेत डिसऑनेस्ट, डिसऑनरेबल आणि इमॉरल. ओके, सो काय आहे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? कन्सेंटियसचे सिनोनिम्स आहेत डिलिजंट, इंडस्ट्रियस आणि पंक्च्युअस, आणि अँटोनिम्स आहेत डिसऑनेस्ट, डिसऑनरेबल आणि इमॉरल. नेक्स्ट वर्ड आहे इलोक्वेन्स. ELOQUENCE. इलोक्वेन्स. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? ELOQUENCE ला इलोक्वेन्स. इलोक्वेन्स. सो इलोक्वेन्सचं मीनिंग होतं फ्लुएंट और परसुएसिव्ह स्पीकिंग और रायटिंग. म्हणजे जो काय आहे गोड बोलतो, किंवा आपण असंही म्हणू शकतो की बोलण्याची जी कला आहे त्याची खूप प्रभावी आहे, त्याला काय म्हटलं जातं? इलोक्वेन्स असं म्हटलं जातं. सो इलोक्वेन्सचं मीनिंग आहे इंग्लिशमध्ये फ्लुएंट और परसुएसिव्ह स्पीकिंग और रायटिंग, आणि हिंदीमध्ये मीनिंग होतं वाङ्मिता. मराठीमध्ये काय होतं? गोड बोलणे किंवा प्रभावी बोलण्याची
कला, ज्याच्यामध्ये कला आहे प्रभावीपणे बोलण्याची, त्याला म्हटलं जातं इलोक्वेन्स. आणखी काय, वक्तृत्व किंवा भाषा शुद्धता. सो मराठीमध्ये मीनिंग होतं इलोक्वेन्सचं गोड बोलणे, प्रभावी बोलण्याची कला, वक्तृत्व आणि भाषा शुद्धता. सिनोनिम्स आहेत ओरेटरी आणि रिओटोरिक, आणि अँटोनिम्स आहेत इन आर्टिक्युलेटनेस. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? इलोक्वेन्सचे सिनोनिम्स आहेत ऑरेटरी आणि रिओटोरिक, आणि अँटोनिम्स आहेत इन आर्टिक्युलेटनेस. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे हॅपलेस. हॅपलेसचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं स्पेशली ऑफ अ पर्सन अनफॉर्च्युनेट, म्हणजेच एका पर्सन करता दिलेलं आहे स्पेशली की अनफॉर्च्युनेट आहे, म्हणजे त्याच्यासाठी काय आहे ते म्हणजे किस्मत मध्ये नाही आहे, त्याचं दुर्भाग्य आहे किंवा दुर्दैवी आहे, त्याला म्हटलं जातं हॅपलेस. ओके, भाग्यहीन आहे. एखादा पर्सन करता दिलेला आहे, स्पेशली पर्सन करता दिलेला आहे, काय तर अनफॉर्च्युनेट आहे तो, म्हणजे त्याच्या भाग्यामध्ये नाही आहे किंवा भाग्यहीन आहे तो, दुर्दैवी आहे, असं इथे सांगितलेलं आहे. सो हॅपलेसचं मीनिंग काय होतं इंग्लिशमध्ये? स्पेशली ऑफ अ पर्सन, आणि काय तर अनफॉर्च्युनेट. अनफॉर्च्युनेटला म्हटलं जातं दुर्दैवी किंवा भाग्यहीन. हिंदीमध्ये मीनिंग होतं बदकिस्मत. ओके, हिंदीमध्ये काय मीनिंग होतं हॅपलेसचं? बदकिस्मत. तर तुम्हाला जर हिंदीमध्ये समजत असेल बदकिस्मत, तरी जर तुम्हाला हिंदीमध्ये समजत असेल तर हिंदीमध्ये बघा, आणि मराठीमध्ये जर समजत असेल तर मी तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा लिहून देते, ते सुद्धा इझी आहे. हॅपलेसचं मराठीमध्ये मीनिंग होतं दुर्दैवी किंवा भाग्यहीन आणि हतभागी. ओके, सो हॅपलेसचं मीनिंग काय आहे? स्पेशली ऑफ अ पर्सन अनफॉर्च्युनेट. हिंदीमध्ये मीनिंग होतं बदकिस्मत, मराठीमध्ये होतं दुर्दैवी, भाग्यहीन आणि हतभागी. सिनोनिम्स आहेत हॅपलेसचे अनफॉर्च्युनेट, अनलकी आणि लकलेस, आणि अँटोनिम्स आहेत फॉर्च्युनेट, हॅपी आणि लकी. ओके, सो सिनोनिम्स आहेत हॅपलेसचे अनफॉर्च्युनेट, अनलकी आणि लकलेस, आणि अँटोनिम्स आहेत फॉर्च्युनेट, हॅपी आणि लकी. नेक्स्ट वर्ड आहे ग्रीवस. GRIEVOUS, ग्रीवस. ग्रीवसचं मीनिंग होतं ऑफ समथिंग बॅड, व्हेरी सिव्हिअर ऑर सिरियस, म्हणजे जे काय आहे गंभीर आहे. ओके, व्हेरी सिरियस, गंभीर आहे किंवा अतिशय दुःखद जे आहे, सिव्हिअर आहे, त्याला काय म्हटलं जातं? ग्रीवियस असं म्हटलं जातं. सो ग्रीवियसचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं ऑफ समथिंग बॅड, व्हेरी सिव्हिअर ऑर सिरियस. हिंदीमध्ये मीनिंग होतं क्षतिकर, मराठीमध्ये मीनिंग होतं गंभीर, जबर आणि अतिशय दुःखद. सो ग्रीवियसचं मीनिंग काय आहे मराठीमध्ये? गंभीर, जबर आणि अतिशय दुःखद. सिनोनिम्स आहेत सिरियस, सिव्हिअर आणि ग्रेव्ह, आणि अँटोनिम्स आहेत ग्रॅटिफाईंग, प्लीजिंग आणि कम्फर्टेबल. ओके, सो सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत ग्रीवियसचे? सिनोनिम्स आहेत सिरियस, सिव्हिअर आणि ग्रेव्ह, आणि अँटोनिम्स आहेत ग्रॅटिफाईंग, प्लीजिंग आणि कम्फर्टेबल. नेक्स्ट वर्ड बघूया. सो नेक्स्ट वर्ड आहे पर्सिक्युलेट. पर्सिक्युलेटचं मीनिंग होतं सब्जेक्ट समवन टू हॉस्टिलिटी अँड इल ट्रीटमेंट, स्पेशली बिकॉज ऑफ देअर रेस ऑर पॉलिटिकल ऑर रिलिजियस बिलीफ्स. म्हणजेच काय तर त्याला त्याचा छळ करणे. ओके, तर बिकॉज ऑफ देअर रेस ऑर पॉलिटिकल ऑर रिलिजियस बिलीफ्स, म्हणजेच पॉलिटिकल असो किंवा रिलिजियस त्याचे बिलीफ्स आहे, त्याच्यावरून त्याचा एखाद्याचा छळ करणे, त्याला काय म्हटलं जातं? पर्सिक्युलेट असं म्हटलं जातं. सो पर्सिक्युलेटचं इंग्लिशमध्ये मीनिंग काय आहे? सब्जेक्ट समवन टू हॉस्टिलिटी अँड इल ट्रीटमेंट करणे. ओके, स्पेशली बिकॉज ऑफ, कशामुळे? तर त्याचे काही पॉलिटिकल किंवा रिलिजियस बिलीफ्स आहे, त्याच्यामुळे त्याला काय करणे? छळणे, सतावणे, त्याला म्हटलं जातं पर्सिक्युलेट. सो पर्सिक्युलेटचं हिंदीमध्ये मीनिंग होतं सताना, मराठीमध्ये मीनिंग होतं छळणे, सतावणे किंवा अन्याय करणे. सो पर्सिक्युलेटचं मराठीमध्ये मीनिंग होतं छळणे, सतावणे आणि अन्याय करणे, आणि हिंदीमध्ये होतं सताना. सिनोनिम्स आहेत ऑप्रेस, अब्यूज आणि विक्टिमाइज, आणि अँटोनिम्स आहेत कम्फर्ट, कन्सोल आणि असिस्ट. ओके, सिनोनिम्स आहेत पर्सिक्युलेटचे ऑप्रेस,
अब्यूज आणि विक्टिमाइज. आणि अँटोनिम्स आहेत कम्फर्ट, कन्सोल आणि असिस्ट. नेक्स्ट वर्ड आहे पिलेजिंग. PILLAGING, पिलेजिंग. पिलेजिंगचं मिनिंग होतं रॉब अ प्लेस युझिंग व्हायलन्स स्पेशली इन वॉर टाइम. म्हणजेच काय, तर युद्धाची वेळ असली, ओके, युद्धाची वेळ असली किंवा दंगलाची वेळ असली, तेव्हा दंगलाचा काळ असला किंवा युद्धाचा काळ असला, त्याच्यामध्ये हिंसकरित्या लूटमार करणे. ओके, हिंसकरित्या काय करणे, लूटमार करणे किंवा दरोडा टाकणे, त्याला म्हटलं जातं पिल एजिंग. रॉब अ प्लेस म्हणजेच काय, तर लुटणे एखाद्या प्लेसला युझिंग व्हायलन्स. व्हायलन्स म्हणजे हिंसकरित्या, स्पेशली इन वॉर टाइम. वॉर टाइम म्हणजे युद्धाच्या किंवा दंगलीच्या काळामध्ये हिंसकरित्या लूटमार करणे, त्याला म्हटलं जातं पिलेजिंग. सो पिलेजिंगचं हिंदीमध्ये मिनिंग होतं लुटणे. मराठीमध्ये काय होतं, तर युद्धाच्या काळात हिंसकपणे केलेली लूटमार, दरोडा, लूट किंवा उद्ध्वस्त करणे. ओके, सो याला काय म्हटलं जातं, पिलेजिंग असं म्हटलं जातं. पिलेजिंगचं मिनिंग काय आहे इंग्लिशमध्ये, रॉब अ प्लेस युझिंग व्हायलन्स स्पेशली इन वॉर टाइम. हिंदीमध्ये मिनिंग होतं लुटणे. मराठीमध्ये मिनिंग होतं युद्धाच्या काळात हिंसकपणे केलेली लूटमार, दरोडा, लूट किंवा उद्ध्वस्त करणे, याला म्हटलं जातं पिलेजिंग. सिनोनिम्स आहेत डिस्पॉइलिंग, लूटिंग आणि मेराउंडिंग. काय आहेत सिनोनिम्स पिलेजिंगचे, डिस्पॉइलिंग, लूटिंग आणि मेराउंडिंग. याला जर तुम्हाला प्रोनाउन्स करायचं आहे MARAUDING, तर याला तुम्ही असं करू शकता मराउंडिंग, मराउडिंग. ओके, मराउडिंग. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ऑब्स्ट्रेपेरस. ऑब्स्ट्रेपेरसचं मिनिंग होतं नॉइझी अँड डिफिकल्ट टू कंट्रोल. ओके, सो काय आहे ते, आरडा ओरड करत विरोध करणारे जे असते त्याला काय म्हटलं जातं, ऑब्स्ट्रेपेरस असं म्हटलं जातं. सो ऑब्स्ट्रेपेरसचं मिनिंग काय आहे, नॉइझी अँड डिफिकल्ट टू कंट्रोल. ओके, ज्याला कंट्रोल आपण करू शकत नाही त्याला म्हटलं जातं ऑब्स्ट्रेपेरस. सो ऑब्स्ट्रेपेरसचं हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रचंड. मराठीमध्ये मिनिंग होतं आरडा ओरड करत विरोध करणारा किंवा गलबला करणारा गोंगाट. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं, ऑब्स्ट्रेपेरसचं आरडा ओरड करत विरोध करणारा, गलबला करणारा आणि गोंगाट. सिनोनिम्स आहेत अनरुली, अनमॅनेजेबल आणि डिसऑर्डरली. आणि अँटोनिम्स आहेत नॉइसलेस, क्वाइट आणि सायलेंट. सो ऑब्स्ट्रेपेरसचे सिनोनिम्स आहेत अनरुली, अनमॅनेजेबल आणि डिसऑर्डरली. आणि अँटोनिम्स आहेत नॉइसलेस, क्वाइट आणि सायलेंट. नेक्स्ट वर्ड आहे एजिस. AEGIS, एजिस. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, एजिस. सो AEGIS चं प्रोनाउन्सिएशन आहे एजिस. एजिसचं मिनिंग होतं द प्रोटेक्शन, बॅकिंग और सपोर्ट ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन और ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय करणे, प्रोटेक्शन देणे, बॅक, त्याला सपोर्ट देणे पर्टिक्युलर एखाद्या पर्सनला किंवा ऑर्गनायझेशनला, त्याला काय म्हटलं जातं, एजिस असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर संरक्षण. मराठी आणि हिंदीमध्ये सुद्धा याला काय म्हटलं जातं, एजिसला संरक्षण असं म्हटलं जातं. सो काय आहे मिनिंग याचं, एजिसचं मिनिंग आहे सपोर्ट करणे किंवा प्रोटेक्शन देणे एखाद्या पर्टिक्युलर पर्सनला किंवा ऑर्गनायझेशनला, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये एजिस. सिनोनिम्स आहेत पॅट्रोनेज, प्रोटेक्शन आणि शेल्टर. आणि अँटोनिम्स आहेत असॉल्ट, अटॅक आणि ऑफेन्स. ओके, सो सिनोनिम्स आहेत एजिसचे पॅट्रोनेज, प्रोटेक्शन आणि शेल्टर. आणि अँटोनिम्स आहेत असॉल्ट, अटॅक आणि ऑफेन्स. लास्ट वर्ड आपला आजच्या सेशनचा तो बघूया. तर काय आहे SLY, स्लाय. SLY काय होतं, स्लाय. स्लायचं मिनिंग होतं हॅव्हिंग और शोईंग अ कनिंग अँड डिसेटफुल नेचर. म्हणजेच काय, तर मतलबीपणा, लबाडीपणा काय करणे, त्याच्यामध्ये असणे किंवा असं शो करणे.
त्याला म्हटलं जातं स्लाय. सो स्लायचं मिनिंग काय आहे? हॅव्हिंग ऑर शोईंग अ कनिंग अँड डिसिटफुल नेचर, म्हणजेच धूर्त असं होतं. धूर्त आहे, लबाड आहे किंवा मतलबी आहे, या सगळ्यांना काय म्हटलं जातं? स्लाय असं म्हटलं जातं. सो स्लायचं मिनिंग होतं हिंदीमध्ये धूर्त म्हटलं जातं, मराठीमध्ये सुद्धा धूर्तच म्हटलं जातं. आणखी काय होतं? मतलबी, फसव्या, लबाड. सो मराठीमध्ये मिनिंग होतं स्लायचं धूर्त, मतलबी, फसव्या आणि लबाड. सिनोनिम्स आहेत कनिंग, क्राफ्टी आणि क्लेवर, आणि अँटोनिम्स आहेत गायलेस, इंजिनियस आणि इनोसंट. सिनोनिम्स काय आहेत स्लायचे? कनिंग, क्राफ्टी आणि क्लेवर, आणि अँटोनिम्स आहेत गायलेस, इंजिनियस आणि इनोसंट. ओके, हे काय आहे? गायलेस, GUILELESS. ओके, गायलेस. सो हे परत एकदा तुम्ही वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या, आणि याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार व्हिडिओच्या खाली, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमचे फ्रेंड्स असतील जे प्रिपरेशन करत आहे किंवा ज्यांनी आता स्टार्ट केलेलं आहे, त्यांची व्होकॅब्युलरी थोडी वीक आहे किंवा तर त्यांना तुम्ही शेअर करू शकता हा व्हिडिओ. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.